कधी असा विचार केला आहे का, एखाद्या गोष्टीला इतक्या सगळ्या बाजू कशा असू शकतात? म्हणजे कोणीतरी काहीतरी सांगतो, एखादा दुसरा त्याची दुसरी बाजू मांडतो, पण एक बाजू असते की जी नेहमी शांत असते. आणि मला असं वाटते की तीच खरी बाजू असते. मग एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की सत्य बाजू म्हणजे नेमकी काय होते? कोणी काढलेला अर्थ, कोणी एखाद्याने सांगितलेली गोष्ट, किंवा एखादी अशी बाजू की जी सगळं काही बदलून टाकते. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ही कथा आहे एका असंभव नावाच्या मुलाची. पण तसं पाहिलं तर ही कथा आहे तुमची, ही कथा आहे माझी, आणि ही कथा आपल्या सर्वांची. आजचा व्हिडिओ ऐकताना म्हणून ती फक्त कथा म्हणून ऐकू नका. तर तो असंभव नावाचा मुलगा कधीतरी तुम्ही असू शकता, तो असंभव नावाचा मुलगा कधीतरी मी असू शकतो, किंवा तो असंभव नावाचा मुलगा कधीतरी आपल्यापैकी एखादा कोणीतरी आपला मित्र असू शकतो. त्यामुळे फक्त कथा म्हणून ऐकू नका. या कथेतून एक व्यापक दृष्टिकोन निघणार आहे, तो ऐका. चला तर मग सुरू करूया. ही कथा आहे एका असंभव नावाच्या मुलाची, जो एका कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून शिकत असतो. कॉलेजचा एक होनहार, एक हुशार आणि चांगला विद्यार्थी म्हणून त्याची ओळख असते. पण एके दिवशी काय होते, एक त्याला कॉलेजमधून प्रोजेक्ट दिला जाते, आणि त्या प्रोजेक्टची जेव्हा सबमिशन डेट असते त्याच्या आधीच त्याच्यावर एक आरोप होतो. आणि तो आरोप म्हणजे असा की त्याच्यावर असा आरोप लागतो की त्याने त्या प्रोजेक्टमध्ये चीटिंग केलेली आहे. ही बातमी कॉलेजमध्ये संपूर्ण वाऱ्यासारखी पसरते. जे लोक त्यांना ओळखत नव्हते ते लोक सुद्धा त्याला ओळखायला लागतात, त्याच्या चांगल्या गुणामुळे नाही, तर त्यानं केलेल्या चिटिंगमुळे. आणि तो असंभव नावाचा मुलगा फक्त एकच गोष्ट सांगत होता सगळ्यांना की मी असं काहीच केलेलं नाहीये, मी एक खरंच हुशार मुलगा आहे, मी एक प्रामाणिक विद्यार्थी आहे, मी असं केलेलं नाहीये. मग लोक काय करायचे, लोक त्याची गोष्ट तर ऐकून घेत होते, पण समोर लोक त्याच्यावर रिॲक्ट करत नव्हते. रिॲक्ट म्हणजे कसं, एक तो जो जे बोलत आहे ते खरंच सत्य परिस्थिती आहे का हे समजून घेत नव्हते. इथं त्याच्या शब्दाला वजन नव्हतं, लोक ऐकत नव्हते, कारण त्याच्यावर झालेले आरोप हे खूप जड होते. सत्याला नेहमी तीन बाजू असतात, त्यातली होती ही पहिली बाजू सांगणाऱ्याची, म्हणजे असंभवची. तुम्हाला माहित आहे का, सत्य इथंच थांबत नसते. सत्य हे खूप मोठं असते, आणि जेव्हा सत्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो तेवढं सत्य असं खोलवर जात असते. म्हणजे या असंभवची गोष्ट ज्यांच्यापर्यंत पोहोचली, त्यात त्याचे शिक्षक होते, त्यात मित्र होते, या सगळ्यांपर्यंत जेव्हा गोष्ट पोहोचली तेव्हा प्रत्येकानं त्यांच्या मनानुसार या गोष्टीचा अर्थ लावणं चालू केला. मित्र म्हणायचे अरे हा असंभव, अरे हा तर टॉपर आहे, हा तर असा आहे, हा तर तसा आहे. मग त्याच्याबद्दल अशा गोष्टी बनणं चालू झाल्या. म्हणजे जे मित्र आजपर्यंत आपल्याला आपले समजत होते, आज त्या एका चुकीमुळे तेच कोणाला तरी नाव ठेवणं चालू केलं. नंतर गोष्ट आहे त्यांच्या शिक्षकाची. शिक्षक असे विचार करत असतील की याच्यावर प्रेशर असेल, याला टॉपर परत यायचं असेल, याला काहीतरी केलं असेल म्हणून प्रोजेक्ट मध्ये काहीतरी खोड झाला. तर ही झाली सत्याची दुसरी बाजू, की जे लोकांनी लोकांच्या मनानुसार अर्थ लावला. इथं सत्य काय होतं किंवा काय सांगितलं गेलं यापेक्षा आपण काय बघितलं आणि काय ऐकलं याच्यावरून आपण अर्थ लावले. ही होती सत्याची दुसरी बाजू, जे अर्धवट माहितीवर आधारित होती, म्हणून ते सत्य असलच अशी नव्हती. आणि ही जी दुसरी बाजू आहे ना, ज्याच्याबद्दल मी आता बोललो, ही बाजू अशी आहे की ही बाजू जास्तीत जास्त अफवांवर बेस असते. आणि आपलं असं आहे, या दुनियेचं असं आहे की जी गोष्ट अफवांवर बेस आहे, जी आपल्यापर्यंत लवकर पोहोचून राहिली, आपल्या मनाला जास्त विचार करायला लावून नाही राहिली, डीप पर्यंत न्यायला लावून नाही राहिली, त्या गोष्टीवर आपण जास्त विश्वास ठेवतो, आणि हे सर्वात घातक गोष्ट असते. आता महिनाभर चौकशी सुरू राहिली, कारण हा मोठा प्रोजेक्ट होता आणि यात काहीतरी घोड झालेला आहे असं आढळलं. त्यामुळे महिनाभर चांगली चौकशी चालू राहिली. बिचारा आपला असंभव होता, असंभव गेला डिप्रेशनमध्ये, असंभव आपल्या कॉलेजपासूनही दूर राहायला लागला. म्हणजे जो एक हुशार विद्यार्थी होता, चांगला विद्यार्थी होता, त्या सगळ्या गोष्टी असा दूर गेल्यासारखा झाला होता. पण आता येते या स्टोरीमध्ये खरा ट्विस्ट, सापडते चौकशी दरम्यान एक सीसीटीव्ही फुटेज. आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये असं दिसतं की हा जो असंभव आहे आपला विद्यार्थी, हा आपला विद्यार्थी दिवसभर लायब्ररीमध्ये बसला होता त्या दिवशी, आणि त्याचा लॉग इन आय डी यूज करून कोणीतरी दुसऱ्यानंच हा कारनामा केलेला आहे. आता सत्य समोर येते. सर्वांचे चेहरे जे असंभववर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत होते, त्यांचे चेहरे सर्वांचे खाली पडते, पण त्यावर असंभव काहीच रिॲक्ट करत नाही. कारण सत्य 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 हे येते उशिरा, पण जेव्हा येते ना तेव्हा एक मोठा आवाज करून येते. आणि लक्षात ठेवा, ही आहे सत्याची तिसरी बाजू, जी आहे निष्पक्ष, जी आहे शांत, आणि जी आहे अचूक, आणि जी आहे सर्वोत्तम, सर्वात परफेक्ट.
जेव्हा हे सत्य समोर आलं त्यावेळेस सर्वजण असंभवला म्हणत होते की आम्ही या चुकीचा अर्थ काढला, आम्हाला माफ कर, सॉरी असंभव, असं तसं. पण इथे एक प्रश्न उरतो की हे त्यांचं असंभवला सॉरी असंभवचे त्या रात्री वापस देऊ शकतो का, की ज्यात असंभव सुटलाच नाही त्या रात्री वापस देऊ शकतो का, ते दिवस वापस देऊ शकतो का जिथे दिवसभर तो डिप्रेशन मध्ये राहिला, ते दिवस वापस देऊ शकतो का शाळेचे, ते दिवस वापस देऊ शकतो का त्या कॉलेजचे जिथं त्याचा अभ्यास बुडाला. हे सॉरी त्या नजरेतून सुटवू शकतो का ज्यात तो असंभव एक अपराधी बनला होता. आता असंभव तो निर्दोष ठरला होता, पण त्याचं हसणं, पण त्याचा आत्मविश्वास आणि त्याचं हुशार असणं कुठं. सत्याने तर त्याची सुटका केली होती, पण लोकांनी काय केलं, लोकांनी त्याला आधीच अपराधी ठरवून ठेवलं होतं. कसं असतं, सत्य हे उशिरा येतं, पण आपण काय करतो, आपलं मन लवकर बनवून घेतो. पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ बघत आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा यानंतर की जेव्हा कुणाबद्दल आपण एखादी गोष्ट ऐकणार आहे तर ऐकल्याबरोबर त्या गोष्टीबद्दल आपलं मत बनवू नका जोपर्यंत त्या गोष्टीचं सत्य आपल्याला समजत नाही 100% तोपर्यंत. तर या व्हिडिओमधून मी सत्याच्या 3 बाजू तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला प्रत्येक बाजूतून कोणची बाजू निवडायची आणि त्यानुसार तुमचा डिसिजन कसा घ्यायचा हे सर्व मी तुमच्यावर सोडतो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बोलूयात आपण दिलखुलास आणि अशाच फिलॉसॉफिकल स्टोरीज ऐकण्यासाठी स्टे ट्यून्ड विथ द कल्पक्स क्रॉनिकल. धन्यवाद.